नमस्कार. मी उल्हास गुप्ते. अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच न्यूमरॉलॉजी विषयी गप्पा मारतो. आज आपण भाग्यांक म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनासाठी होणारा उपयोग याविषयी बोलणार आहोत. संख्याशास्त्रात विविध अंगाचा विचार करताना भाग्यांकाचा विचार होणे आवश्यक आहे. तेव्हा भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून येणारा एक अंक. यास भाग्यांक असे म्हणतात. मूलांक पाहताना आपण फक्त जन्मतारखेचा विचार करतो, परंतु भाग्यांक पाहताना जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो. भाग्यांकावरनं तुमची शारीरिक क्षमता, स्वभाव विशेष, विचार करण्याची पद्धत, आयुष्यातील बऱ्या वाईट घटना, उद्योगधंद्यातील चढउतार, वैवाहिक जीवनात आदी बाबतची योग्य माहिती मिळवता येते. त्यामुळे भविष्य निदान करताना मूलांका इतकीच भाग्यांकाचीही मदत होते. संख्याशास्त्रात मूलांकाबरोबर भाग्यांकाची जोड असेल तर खूपच खोलवर गोष्टीचा उलगडा होऊ शकतो व अचूक मार्गदर्शन करणे शक्य होते. खूप वेळा जन्मपत्रिकेत वेळा चुकीच्या अथवा बऱ्याच फरकाने मागे पुढे होतात. अशा वेळी संख्याशास्त्रातील भाग्यांकाचा व मूलांकाचा आधार भविष्य निदानाकरता बराच उपयोगी पडतो. भाग्यांक हा विविध अंकाच्या संस्कारातून तयार होत असतो. त्यामुळे मूलांक व भाग्यांक यात येणाऱ्या अंकाचे गुणधर्म सारखे नसतात, हे भिन्न असतात. म्हणजेच मूलांकाचा 4 अंकाचे वर्णन हे भाग्यांकाच्या 4 अंकाच्या वर्णनासारखे असणार नाही, ते भिन्न स्वरूपात आढळेल. कारण विविध अंकाच्या मिश्रणातून भाग्यांक तयार होतो, त्यामुळे त्याचे गुणधर्म भिन्न स्वरूपाचे आढळतात. उदाहरणार्थ 21/5/1948 ही जन्मतारीख घेऊ. 21 तारखेचा मूलांक 21 बरोबर 2 + 1 = 3. यामध्ये चंद्र अधिक रवी बरोबर गुरु म्हणजे चंद्र व रवी यांच्या मिश्रणातून गुरुचा अंक तयार होतो. या सर्व क्रियेतून 3 अंकाचा संबंध येतो. 2 + 1 = 3. 2, 1 आणि 3. परंतु भाग्यांक तयार करताना अनेक अंकाचे गुणधर्म मिश्रित होतात, ते खालीलप्रमाणे. 21/5/1948 बरोबर 2 + 1 + 5 + 1 + 9 + 4 + 8 = 30. म्हणजेच 3 हा भाग्यांक आला. आता 1 ते 9 भाग्यांकाचे स्वभाव वर्णन पाहू. भाग्यांक 1. 1 भाग्यांक असणाऱ्या व्यक्ती मुळातच स्वतंत्र वृत्तीच्या असतात. प्रबळ इच्छाशक्ती, कठोर परिश्रम व अचूक निर्णय घेण्याची क्षमता यांच्यात दिसून येते. यामुळे या व्यक्ती आपल्या मनात आलेल्या योजना व कृतीत सहज आणू शकतात. यांच्या महत्वाकांक्षी स्वभावामुळे हाती घेतलेल्या कामात यांना उत्तम यश लाभते. अगदी लहान वयातच यांना नेतृत्वाची आवड निर्माण होत असते. नोकरी, उद्योगधंद्यात यांना जर वरचे पद मिळाले तर अशा व्यक्ती आपली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडतात. थोडक्यात उत्तम प्रशासक म्हणून सहज नाव मिळवतात. या व्यक्ती आपल्या निर्णयाशी ठाम असतात. कितीही आमिषे दाखवली वा दबाव आणला तरी यांच्यात सूत्र मात्र बदल होत नाही. यांच्यापाशी जबरदस्त आत्मविश्वास असतो. तसेच सतत काम करण्याची ताकद असते. आळस, चालढकलपणा, दांभिकपणा यांना आवडत नाही. कारण मानापमानाबाबतची यांची व्याख्या फार निराळी असते. परंतु कामाच्या बाबतीत उत्तम उरक असतो. मग त्यासाठी संकोच, विडस्तपणा मनात ठेवून मागे राहणे यांना कदापि आवडत नाही. विशेष म्हणजे ह्यांच्या आयुष्यात येणाऱ्या उत्तम संधी या व्यक्ती घालवत नाहीत. त्यांचा योग्य उपयोग घेऊन आपल्या प्रगतीची वाटचाल करतात. आळस, स्वस्थता यांना आवडत नाही. कामाच्या बाबतीत चालढकलपणा, गप्पा, विनोद यांच्या हे अगदी विरोधात असतात. थोडक्यात प्रसंगाचे गांभीर्य ओळखून ही माणसे वागत असतात. यांच्यात उत्तम न्यायबुद्धी असते. कुणावरही अन्याय होता कामा नये. मग त्यासाठी स्वतः लढा देण्यास तयार होतात व त्यासाठी लहान मोठा, गरीब श्रीमंत हा भेद लक्षात ठेवत नाहीत. अन्याय होतो ना, मग ते कुणीही असो, या व्यक्ती उत्साहाने आघाडीवर राहतात.
अशा व्यक्ती दयाळू असतात, पण दया करताना आपली तत्वे दूर ठेवत नाहीत. कारण तत्वाआड येणारी कोणतीही गोष्ट करणे यांना मनापासून आवडत नाही. यांच्यापाशी पैसा कमवण्यासाठी उत्तम अक्कल असते व त्यातून ते पैसा कमवतातही. त्या पैशाचा विनियोगही तसाच चांगला करतात. आर्थिक बाजू वाढवणे, त्यासाठी योजना आखणे यांना उत्तम जमते. यांचा मित्रपरिवार फार मोठा असतो. मित्रांसाठी त्रास घेणे, मदत करणे यांना नेहमी आवडत असते. मात्र स्वार्थी, अप्पलपोटी लोकांपासून या व्यक्ती 2 हात दूर असतात. चिडणे, रागवणे हा जरी स्वभावदोष असला तरी तितक्याच वेगाने या व्यक्ती शांत होतात. मात्र मान अपमान लक्षात ठेवून संधी मिळताच समोरील व्यक्तीस या व्यक्ती आपली जागा दाखवून देतात. पण हेही तितके खरे आहे की सुडापोटी किंवा बदला या नीच भावनेने ते कधीही कोणावर सूट उगवत नाही. नाटक, सिनेमा, कला आदी विषयी यांच्या मनात आवड व नितांत आदर असतो. धार्मिक, राजकीय कार्यक्रमात यांचा सक्रिय सहभाग असतो. अगदी त्यातील कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास हे तयार असतात. स्वभाव मनमोकळा, स्वतंत्र विचार, कोणाविषयी कसलेही कपट नाही, अशा दिलदार वृत्तीने ही माणसे जगत असतात. परंतु तरीही दुसऱ्यावर हट्टीपणाने अधिकार गाजवणे, बौद्धिक उच्च पातळीवरून आपले विचार पटवून ते दुसऱ्यावर लादणे यांना उत्तम जमते. पण हे सर्व करीत असताना आपल्या हाताखालचा माणूस हा आपला गुलाम नाही, तो आपला उत्तम मदतनीस आहे हे ते कधीच विसरत नाही. कारण न्यायबुद्धी आणि अन्याय शब्दाची पुरी जाण लक्षात घेऊन ते आपल्या अधिकाराचा वापर करीत असतात. या विशाल वृत्तीमुळे यांचे पुढारी पण टिकते व सभोवतालचा मित्रपरिवारही कायम स्वरूपात राहतो. ज्यांचा भाग्यांक 1 आहे अशांचा मुलांक 3, 5 व 6 असेल तर अशा व्यक्ती विशेष भाग्यवान ठरतात. यापुढे आपणही न्यूमरॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत. त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह. नमस्कार.